नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आज आपण एक आयपीओ बघणार आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्क. ठीक आहे. या ठिकाणी नेमकी आयपीओची जी पद्धत आहे, ते या ठिकाणी समजून घेण्याचं हे करूया, की या ठिकाणी स्ट्रॉंग आणि वीकनेस काय आहे कंपनीची त्या ठिकाणी आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत एक होरायझन इंडस्ट्रियल पार्क यांचा आयपीओ आजपासून सुरू झालेला आहे. तर नेमकं ते कशाच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह आणि विकनेस त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर ते समजून घेऊया. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. ठीक आहे. तर यानंतर अनेक फॉलोअपसाठी तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट राहायचं आहे. तर बघा, जी कंपनी आहे ती जी आहे ती कंपनी आज म्हणजे 17 ऑगस्ट या ठिकाणी ती ओपन झालेली आहे आणि ती जे 19 ऑगस्ट आहे त्या ठिकाणी ती क्लोज होणार आहे. ठीक आहे. तर या कंपनीचा जो इश्यू सायझिंग आहे तो जो आहे 26,600 सीआर आहे. तर बघा, या ठिकाणी कंपनीनं 26,600 सीआर जे आहे फ्रेश इश्यू केलेले आहे. आणि जर त्याचा प्राइस बँड जर बघितला तर ₹57 ₹60 आहे. ठीक आहे. तर बघा, की त्याचे लॉट साइज जर बघितले आपण 250 ची वन लॉट साइज आहे. ठीक आहे. आणि त्याचे रिटेलमेंट आता इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे बघा. आपण बघितलं की प्राइस बँड जे आहे ₹60 आहे. बघा, ₹60 इंटू 250 जर केलं तर आपल्याला जवळ मिनिमम जे ॲब्सोल्युटली जे आहे जवळ-जवळ आपल्याला 15,000च्या जवळपास आपल्याला या ठिकाणी मिनिमम इन्व्हेस्टमेंट आपल्याजवळ लागेल. त्यानंतर बघा, अलॉटमेंट जे ओपनिंग एक्सपेक्टेड आहे ते 20 ऑगस्टला आहे. तुम्ही 70 ऑगस्ट टू 90 ऑगस्टला अप्लाय करू शकता आणि त्याची जी लिस्टिंग आहे अलॉटमेंटची एक्सपेक्टेड डेट ही 20 ऑगस्ट दिलेली आहे. त्यानंतर बघा, की अ, त्यानंतर एक्सपेक्टेड डेट आहे लिस्टिंगची 24 ऑगस्ट आहे. ठीक आहे. तर मार्केट कॅप जर बघितला या ठिकाणी आपण तर आपल्याजवळ पोस्ट इश्यू मार्केट कॅपिटल बघितला तर 17,298 सीआर आहे. ठीक आहे. ही मार्केटची ओव्हरऑल जे बेसिक इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी दिली. त्यानंतर बघा, कंपनीचा बिझनेस काय आहे? तर बघा, बिझनेस जो आहे कंपनीचा ते होरायझन इंडस्ट्रियल पार्क, इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करते, ओन ऑपरेट करते. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर ते वेअरहाऊस, फुलफिलमेंट सेंटर अँड इंडस्ट्रियल फॅसिलिटीज बिझनेसना ती काय करते? लीज करते. ठीक आहे. त्यासोबतच तिचं मेन कस्टमर सेगमेंट आहे ई-कॉमर्स, 3PL, एफ-एम-सी-जी, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेन. हे तिचा मेन जे आहे कस्टमर सेगमेंट आहे. त्यासोबत तिचा कंपनी जी आहे एक बॅकस्टोन बॅक आहे. ठीक आहे. जर कंपनीचं जर असेट जर बघितली, कंपनीची जी आपली असेट बघितलं तर ती आहे 45 असेट कंपनी जवळ आहे. त्यासोबतच 10 सिटीमध्ये तिचं काय आहे ओव्हरऑल स्ट्रक्चर काय एम्पॉवर आहे 10 सिटीजमध्ये. त्यासोबत तिच्याजवळ 58 मिलियन स्क्वेअर फीट फुटप्रिंट आहे. ठीक आहे. हे कंपनीचा ओव्हरऑल बिझनेस होता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघितला. त्यानंतर बघा, की प्रमोटर आणि मॅनेजमेंट जर बघितलं तर ते आपल्याला प्रमोटर जे आहे ते बी-आर-ई-पी एशिया सेकंड ई-आय-पी होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. त्यानंतर बी-आर-ई-पी एशियाज इंडियन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे आहे. हे आपण बघितलं. जर बॅकबोन जर बघितला या ठिकाणी बॅकस्टोन बॅक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. हे सर्व जे आहे ते एक बॅकस्टोन बॅक प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर बघा, की हे जे सीईओ आहे, सीईओ एक खूप चांगले सीईओ आहे. होल टाईम डायरेक्टर जे उर्वशी जयंतीलाल रामबिया आहे. जे या ठिकाणी मी फोटो दाखवलेला आहे, हे ते या कंपनीचे काय आहे तर सीईओ आहे. ठीक आहे. तर बघा, प्रमोटर ट्रेंड जर बघितली आपण तर या ठिकाणी एक पॉझिटिव्ह स्टार आपल्याला देऊ शकतो. ठीक आहे. ही जी प्रमोटर कंपनी आहे पूर्ण, ती एक प्रमोटर कंपनी जी आहे चांगली मजबूत कंपनी अशी म्हणू शकतो. त्यानंतर बघा, की बॅकस्टोन बॅकिंग जी आहे खूप पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. कारण ही जी कंपनी आहे ती चांगली त्याला बॅकिंग देत आहे. पण त्यावरती इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणे योग्य नाही. कारण जर बॅकिंग जरी चांगली असली, पण त्याच्यावर डायरेक्टली आपण इन्व्हेस्टमेंट घेऊ शकत नाही. कौशन आपण या ठिकाणी ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, की इश्यू स्ट्रक्चर आणि रिटेल या ठिकाणी कसं आहे, तर बघा,
की या ठिकाणी सांगितलं की मी फ्रेश इश्यू जे आहे, फ्रेश इश्यू केलेले 43,304 CR शेअर या ठिकाणी ऍप्सोमॅटली या ठिकाणी फ्रेश साठी काढलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा ओफेएस जे आहे ते नील आहे. लॉट साईज जर बघितली तर आपण 250 तुम्हाला अगोदर पण सांगितली. त्यानंतर बघा रिटेल रिझर्वेशन किती आहे तर बघा 10% जे आहे रिटेल रिझर्वेशन आहे. त्यानंतर बघा की जे NIA आहे त्यांच्यासाठी 50% आहे आणि QIP साठी 75% आहे. बघा, जर रिटेलर अप्लिकेशन जर केलं तर अप्पर बँडसाठी किती ठेवलेले आहे त्यांनी ₹60 रुपयाने 250 लॉट साइज या पद्धतीने जर टोटल जर अमाउंट जर बघितलं तर जवळपास आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय 15,000 त्या ठिकाणी जवळपास आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. मी या ठिकाणी रिटेलर मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल जो IPO आहे तो 2600 CR चा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की रेव्हेन्यू जर आपण फायनान्शियल परफॉर्मन्स बघतोय तर बघा त्यामध्ये रेव्हेन्यू ट्रेंड. आता रेव्हेन्यू ट्रेंड मध्ये जर आपण बघितला FY23, FY24 आणि FY25 या ठिकाणी तीन वर्षाचा या ठिकाणी डेटा आपल्या जवळ अवेलेबल आहे. तर बघा रेव्हेन्यू ग्रोथ जी बघितली तर आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते. बघा 151 फर्स्ट इयर 23 जर बघितलं 23 चा जे फायनान्शियल इयर 23 चा बघितला तर 151 आपल्याला पॉझिटिव्ह दिसते. 24 चा आपल्याला 233 पॉझिटिव्ह दिसते. त्यानंतर 358 म्हणजे बघा यामध्ये रेव्हेन्यू मध्ये तर ग्रोथ आपल्याला बघायला मिळत आहे. जर 23 टू फायनान्शियल इयर 25 जर बघितला तर 2.37 या ठिकाणी ग्रोथ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू मध्ये प्रॉफिट मध्ये चांगला आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा की प्रॉफिट सोबत आता प्रॉफिट जे आहे, प्रॉफिट तर आपला बघितला, पण आपल्याजवळ जर पॅट जर बघितला म्हणजे पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे जेव्हा आपण पूर्ण टॅक्स पेमेंट करतो त्याच्यानंतर जो उरणारा आहे त्याला आपण काय म्हणतो प्रॉफिट जे आहे तो कसा असणार तर बघा फायनान्शियल इयर 2023 चा डेटा इथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये -151 आहे. त्यानंतर बघा -138 जे 24 साठी आहे आणि जो आहे फायनान्शियल इयर 25 साठी आपल्याला -129 या ठिकाणी बघायला मिळतं. बघा या ठिकाणी जो रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळत आहे तो या ठिकाणी कमी होताना आपल्याला होत आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला जो होतो आता जो आहे फायनान्शियल 25 चा तो -129 आहे. बघा अगोदर जो फायनान्शियल 23 होता त्या ठिकाणी जास्त होता. त्यानंतर तो फायनान्शियल मध्ये कमी झाला आणि 25 मध्ये तो कमी झाला. पण तरी पण कंपनी जी आहे एक लॉस मेकिंग कंपनी आहे. रिव्हन्यू जर वाढत असले तरी बॉटम लाईनची प्रॉफिटेबिलिटी या ठिकाणी आपल्याला कंपनीला कमी आलेली आहे या ठिकाणी बघायला मिळते. पॅट अजूनही पॉझिटिव्ह झालेला नाही आहे. कंपनीने तिन्ही वर्षांमध्ये निगेटिव्ह या ठिकाणी पॅट आपल्याला बघायला मिळाला. ठीक आहे. कंपनीचा जो रिव्हेन्यू आणि इबिटा वाढ असूनही फायनान्शियल कॉस्ट आणि डिप्रिव्हेशन मुळे या ठिकाणी बॉटम लाईन मध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळते. ही त्यामागचं रिझन आहे. ठीक आहे. फायनान्शियल कॉस्ट आणि डिप्रिव्हेशन. ठीक आहे. त्यामुळे हा पॅट जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळत आहे. त्यानंतर बघा की या ठिकाणी इबिटा मार्जिन कसं असतं तर बघा इबिटा जो मार्जिन आहे द फायनान्शियल इयर 25,000 चा जो इबिटा आहे तो जवळपास 310.82 CR आहे. ठीक आहे. इबिटा मार्जिन हा आपल्याला मोठा बघायला मिळत आहे. तरी पण इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की इबिटा चांगला असला म्हणजे त्या ठिकाणी इबिटा चांगला असला म्हणजे त्या ठिकाणी प्रॉफिट चांगला असेल असं नाही. ठीक आहे. हे लक्षात आलंय तर बघा इंटरेस्ट आणि डेप्रिव्हेशन नंतर जो पॅट जो आहे निगेटिव्ह राहिला आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलंच आहे पण कंपनीचा जो फायनान्शियल कॉस्ट आहे तो डिप्रिव्हेशन मोठा असल्याच्या कारणाने आहे त्यामुळे इबिटा जो असूनही सुद्धा पॅट हा काय आपल्याजवळ निगेटिव्ह बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर बघा हा आपला फायनान्शियल इयर 25,000 साठी इबिटा 310 आहे. हे तुम्ही बघितलं आता 26,000 चा इबिटा किती असणार हे तर नाही तर पण ऍब्सोल्युटली मी त्या ठिकाणी
ऍड केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की डेप्थचा ट्रेंड काय आहे, सर्वात महत्वाचा जो आहे डेप्थचा ट्रेंड आहे. तर बघा फायनान्शियल इयर 25 साठी जो बॉरोइंग होती, टोटल जे बॉरोइंग आहे ते 5256 CR आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ठीक आहे. कारण हा आयपीओ डेप जे असतं प्रत्येक आयपीओ मधला एक मेजर कन्सर्न असतं. त्यामुळे डेप फार महत्वाचं आहे. तर बघा की जे फायनान्शियल इयर 26,000 साठी म्हणजे या ठिकाणी तो क्लोज व्हायचंच आहे, पण या ठिकाणी 6,884 असू शकते. तर बघा त्यानंतर हाय लेव्हरेज फायनान्स कॉस्ट या ठिकाणी काय होते शकते, तर इम्प्रूव्ह होऊ शकते. बघा आयपीओचा जो मेन उद्दिष्ट आहे तो काय आहे, तर एक मेजर डेप रिपेमेंट करणे हा त्यामागचा एक हे आहे, मेन मोटो आहे. तर बघा डिलेव्हरेजिंग हा सेंट्रल थेसिस असू शकते. म्हणून हा या कंपनीचा मेन मेटो असं असा पण असू शकतो की डेप हा रिपेमेंट करणे हा त्या कंपनीचा मेन मोटो असू शकतो. ही आयपीओ ची सर्वात महत्वाची इन्व्हेस्टमेंट थेसिस आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आयपीओचा पैसा कुठे वापरणार आहे? तर सर्वात महत्वाचं पॉइंट आहे आपल्याकडे. तर मग आयपीओ जो इन्कम येणार आहे, तर तो कुठे कुठे वापरणार आहे? तसं बघा आयपीओचं जर प्रोसीड अलोकेशन जर बघितलं आपण, तर सर्वात मोठा जो पैसा आहे तो तो डेप रिपेमेंट करणे हा आहे. आता जो रिपेमेंट किती असेल, तर बघा फायनान्शियल इयर 25,000 सॉरी, जो टोटल डेप रिपेमेंट करायचा आहे तो 2,250 CR आहे. आणि टोटल जर बघितलं कंपनीकडे 350 CR ऍब्सोल्युटली बॅलन्स आहे पूर्ण. तर हा त्यामागचा त्या ठिकाणी एक मेन मोटो आहे. ठीक आहे. तर माझं एक इंटरप्रिटेशन असं आहे की सर्वच्या सर्व पैसा हा त्या ठिकाणी वापरणार नाही, तर बाकी जो पैसा आहे तो कॉर्पोरेट पर्पज साठी वापरला जाणार आहे. तर बघा पूर्ण पैसा कधी पण नवीन पैसा कधी पण पूर्ण पैसा हा कधी पण ग्रोथ प्रोजेक्ट मध्ये वापरला जात नाही. तर मोठा जो भाग आहे तो डेप कमी करण्यासाठीच हा वापरला जातो. ही इतकं लक्षात ठेवा का आयपीओ जेव्हा येतो तो डेप डिलिव्हरिंग स्टोरीसाठीच येतो. डी लेव्हरेजिंग स्टोरीसाठीच येतो. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे महत्वाची बाब आहे की या कंपनीचा जो टोटल मनी मॅक्सिमम जो मनी आहे तो रिपेमेंटसाठी असणार. कारण बघा की बॅलन्स शीट आहे ती आपल्याला डिलेव्हरेजिंगची आहे, ते पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. 86.5 जो आहे इश्यू पेमेंट इज रिपेमेंट. ठीक आहे. रिपेमेंट करणारच आहे ते 86%. तर इथून जो बाकीचा जो उरलेला 40% आहे तो ऑफिशियल कॉर्पोरेट पर्पज साठीच वापरला जाणार आहे. त्यानंतर बघा की या ठिकाणी बघा की या कंपनीचं मग ट्रेंड काय आहे आणि रिस्क आहे. तर बघा आपण ट्रेंड जाणून घेऊया. तर मेजर जे ट्रेंड कंपनीचा जर बघितला तर बॅकस्टोन बॅकिंग जे आहे त्या कंपनीचा महत्वाचा पॉइंट आहे. त्यासोबतच लार्ज असेट नेटवर्क आहे. कारण कोटिवे असेट कंपनीकडे आहे. त्यासोबतच कंपनीकडे काय आहे, तर 10 सिटीज मध्ये या ठिकाणी एक्सपॅन्ड आहे. पण रिव्हेन्यू जर ग्रोथ बघितला तर कंटिन्युअसली तो आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसतो. स्ट्रॉंग जर बघितलं तर इपिटा या ठिकाणी आहे, पण इपिटा म्हणजे आपलं त्या ठिकाणी प्रॉफिट नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर डेप रिडक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. कारण डेप जर आपण बघितला फायनान्शियल 23, 24 आणि 25 साईड बघितला तर हा एक कमी कमी होत आपल्याला त्या ठिकाणी गेलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यानंतर चौथं जर बघितलं यानंतर बघा की मेजर रिस्क कोणती असू शकते. बघा पॅट या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आता पॅट निगेटिव्ह असल्या कारणाने त्या ठिकाणी थोडंफार आपल्या ठिकाणी रिस्क आहे. त्यासोबतच मेजर जे डेप आहे ते 5,000 आपली जी बॅरोइंग आहे, म्हणजे जे डेपची कर्ज आहे ती 5,000 CR आहे. त्याच्यामुळे ती या ठिकाणी डेप जे आहे हाय आहे. त्यासोबत जर फायनान्शियल जर कॉस्ट जर बघितलं तर यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट कॉस्ट प्रोबॅबिलिटीचा खूप मोठा या ठिकाणी प्रेशर आहे. तर बघा 80% जो रिव्हेन्यू आहे तो 5 रिव्हेन्यू फ्रॉम दी 4 सिटी मधून येतो. हा एक मेजर कन्सर्न आहे. कारण तिच्याजवळ एक टोटल 8 सिटीज आहे. टॉप सिटी आणि टॉप सिटीज टॉप कस्टमर कडून रिव्हेन्यू कन्सन्ट्रेशन आहे. आजच्या रिपोर्टनुसार सुमारे 80% जो रिव्हेन्यू आहे फ्रॉम द 4 सिटी मधून येतो. ही एक महत्वाचं आहे. त्यासोबत बघा की 43 सिटी मधून जो रिव्हेन्यू आहे तो 10 कस्टमर कडून येतो. ही एक मोठ्या प्रमाणाची रिस्क आहे.
बघा या ठिकाणी आपण जे ओव्हरऑल जर बघितलं तर रिस्क या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपण एक न्यूट्रल बायस असल्यासारखं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण रिस्क बघितली. त्यानंतर बघा की व्हॅल्युएशन आणि पीई कसं असू शकतं बघा. कंपनी लॉस मेकिंग असल्याच्या कारणाने तर ट्रॅडिशनल पीई व्हॅल्युएशन त्या इतका मिनिंगफुल आपल्यासाठी नाही आहे. तर बघा निगेटिव्ह ईपीएस असल्याच्या कारणाने निगेटिव्ह आपला जो ईपीएस आहे तो निगेटिव्ह असल्याच्या कारणाने यासाठी चीप एक्सपेन्सिव्ह सांगणे या ठिकाणी त्या ठिकाणी काय चुकीचं असेल. ठीक आहे. की काय असणार चीप असेल, एक्सपेन्सिव्ह हे सांगणं तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं वाटतं. बघा, आयपीओ जो सेंट्रल प्रॉस्पेक्ट बेस डाटानुसार जर बघितलं तर फायनान्शियल 25 नुसार द ईपीएस हा निगेटिव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो डेटा अवेलेबल नाही आपल्याकडे. ठीक आहे. म्हणून तर बघा की होरिझॉन्टलला पी हा एनिवे होरिझॉन्टलचा जो इबिटा आहे पी आहे पी पेक्षा ही जे बाबी आहे कंपनीच्या पीई पेक्षा ईव्ही, इबिटा, एनिवे, डेप, कॅश फ्लो, कंपनी अँड लिझिंग इकॉनॉमिक्स हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. याच्यावर त्याचा आपण फोकस केलं पाहिजे. ठीक आहे. यावर आपण व्हॅल्युएशन करू शकतो. त्यानंतर बघा की कॉम्पिटिटर कंपनीला कोणकोणते आहेत. कॉम्पिटिटर जर बघितलं कंपनीला तर इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूशनल इंडस्ट्रियल लॉजिस्टिक्स प्लेयर या ठिकाणी त्या ठिकाणी कोणकोणते आहेत तर बघा एक आहे इंडस्पेस त्यानंतर ईएसआर असेंडास फास्टपेस एनडीआर आणि होरिझन हे त्या ठिकाणी याच्यासाठी कॉम्पिटिटर आहे तर बघा कंपनी डायरेक्ट लिस्टेड पिअर नसल्याच्या कारणाने पी कंपॅरिझन करणं या ठिकाणी आपल्याला काय की सावध या ठिकाणी आपण काय करू शकतो पी कंपॅरिझन करणं थोडंसं चुकीचं असतं. ठीक आहे. तर बेटर पीयर साठी बेटर जे मॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळते ते ईव्ही, इबिटा, असेट व्हॅल्युएशन आणि एनव्ही, ऑक्युपन्सी आणि रेंटल आणि ग्रोथ आणि डेप हे मॅट्रिक्स करणं आपल्याला मोजमाप करणं जास्त बेटर असू शकतं. ठीक आहे. त्यानंतर बघा की जीएमपी या ठिकाणी कसं आहे तर बघा आजच्या या उपलब्ध असलेल्या रिपोर्टनुसार ती ईएमपी जो आहे जीएमपी जो आहे तो किती आहे तर ₹60 आहे. म्हणजे ₹60 इश्यू केल्यावर आपल्याला 6% त्यावर काय मिळणार प्रीमियम आहे. तर म्हणजे जर जीएमपी म्हणजे काय जर मार्केटमध्ये जर ₹60 आता जे मार्केट आपण किती जे आहे वन लॉट जे आहे वन वन शेअर जे आहे ते ₹60 आपण घेत आहोत, पण त्यासाठी देण्यासाठी किती तयार आहे? तर ₹4 आहे. पण हा डेटा जो आहे अनलिस्टेड आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पूर्ण याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. ठीक आहे. पूर्णपणे याच्यावर आपण हे करू शकत नाही. तर बघा जीएमपी बदलू शकतो कारण लिस्टिंग प्राइसची गॅरंटी देत नाही. कारण आता 90 ऑगस्टला कसं असणार ते महत्वाचं आहे लिस्टिंग झाल्यानंतर. ठीक आहे. तर जीएमपीला फक्त आपण सेंटिमेंटल इंडिकेटर म्हणूनच आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतर बघा सबस्क्रिप्शन. बघा आयपीओचा आज हा 17 ऑगस्ट 2000 ला ओपन झालेला आहे. म्हणून आयपीओ हा 19 ऑगस्ट ला क्लोज होणार आहे. ठीक आहे. तर बघा की या या दरम्यान सबस्क्रिप्शन हे वाढू शकते किंवा त्यामध्ये थोडीशी संतता होऊ शकते. तर बघा ठीक आहे. कारण मी अनव्हेरिफाईड लाईव्ह फिगर या ठिकाणी मी सांगणार नाही. विशेषतः तुम्हाला जर या ठिकाणी बघायचे असतील तर क्यूआयबी नील्स एनआयए डाटा क्यूआयबी जो 0.05 एक्स आहे आणि एनआयए डाटा बघू शकता. त्यासोबतच टोटल सबस्क्रिप्शन किती आलेलं आहे ते बघू शकता. पण हा जो फायनल जो डेटा असणार आपल्याकडे तो फार महत्वाचा आहे. जो की आपल्या जवळ 19 ऑगस्टच्या नंतर येणार आणि ते गच्च्या नंतर येणार. त्यानंतर बघा फ्युचर ग्रोथ पोटेन्शियल यामध्ये काय आहे? तर या ठिकाणी फ्युचर पोटेन्शियल ग्रोथ जर आपण या ठिकाणी बघितली तर मार्केट जी कंपनी जी आहे ती इंडिया मॅन्युफॅक्चर सेक्टर जर वाढलं त्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल स्पेस डिमांड आणखी त्या ठिकाणी वाढू शकते. तर बघा त्यानंतर ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये जर वाढ झाली तर वेअरहाऊस डिमांड जे आहे त्या ठिकाणी काय होऊ शकते वाढू शकते. त्यानंतर बघा की सप्लाय चेन फॉर्मलायझेशन जर वाढलं तर ग्रेड ए लॉजिस्टिक डिमांड त्या ठिकाणी काय होऊ शकते वाढू शकते. बघा लार्ज असेट बेस त्यासोबत बॅकस्टोन बॅकिंग आपल्याला या ठिकाणी काय बघायला मिळते स्ट्रॉंग बघायला मिळते. हा स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. तर बघा
की बट फ्युचरसाठी आपण कशावर डिपेंड आहोत तर बघा, डेट कमी झाली तर बेनिफिशियल आहे, इंटरेस्ट कॉस्ट कमी होऊ शकते आणि पॅट जो आहे पॉझिटिव्ह. जर फ्युचरमध्ये इन केस ही कंपनी जर ग्रो झाली, तर हे जे घटक आहे डेप, इंटरेस्ट कॉस्ट आणि जो पॅट जो आहे आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर बघा की रिटेल इन्व्हेस्टरला जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची झाली, तर तुम्ही एक क्यूआयबी सबस्क्रिप्शन या ठिकाणी अप्लाय करण्याबरोबर हे 5 गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या पाहिजेत. बघा क्यूआयबी सबस्क्रिप्शन बघा, फायनल डेला फायनल सबस्क्रिप्शन बघा, जीएमपी ट्रेंड बघा, त्याचसोबत डेफ जे असणार आयपीओ आफ्टर द आयपीओ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. त्याच्यानंतर प्रॉफिटेबिलिटी जी आहे ते बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा की ब्लाइंडली जीएमपी बेस्ड ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी काय करतो अवॉइड करतो. ठीक आहे. जो फायनल आहे जो डेटा आहे तो आर-एच-पी, आर-एच-पी त्यानंतर एन-एस-सी-पी डाटा पब्लिश करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, पुन्हा त्या ठिकाणी काय करू शकता, चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा जर आपण एक फायनल वर्डिक्ट जर बघितलं तर बघा ओव्हरऑल जर लिस्टिंग जर बघितली तर आपण या ठिकाणी गुड आहे, बेटर नाही आहे. बघा जर कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर पॅट जर बघितला तर लॉस मध्ये दिसत आहेत बघा. बिझनेस हा आपल्याजवळ स्ट्रॉंग आहे. सेक्टर सुद्धा हा फ्युचर इन केस त्यामध्ये जर वाढ झाली तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट होऊ शकते आणि डेप त्यामध्ये कमी पण होऊ शकते. सेक्टर जर बघितलं तर आपल्याला स्ट्रॉंग आहे. प्रमोटर जे आहे ते पण आपल्याजवळ चांगले आहे. स्टॉक आहे. जर पॅट जर बघितलं तर आपल्याजवळ निगेटिव्ह या ठिकाणी साईन आहे. त्याचबरोबर डेप जो आहे आपल्याजवळ हाय आहे. जीएमपी जर बघितला तर पॉझिटिव्ह बट नॉट अनऑफिशियल आहे. तो डिस्क्लोज नाही आहे. एनएससीचा डाटा, बीएससीचा डाटा आपण चेक करून त्या ठिकाणी बघूया. त्यानंतर बघायचं सबस्क्रिप्शन जे आहे फर्स्ट डेला आजचा जो फर्स्ट डे आहे 17 ऑगस्ट त्याच्यामुळे डेटा जो आपल्याजवळ वीक आहे कारण सबस्क्रिप्शन जे आहे आपल्या ठिकाणी कमी आहे. जर फायनल कन्क्लुजन जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपण जर लाँग टर्मचं जर बघितलं, लाँग टर्म या ठिकाणी हाय रिस्क आहे. कशामुळे तर बघा, मला कंपनीचा बिझनेस आवडतो. कारण वेअरहाऊस आहे. पण करंट जे फायनान्शियल स्ट्रक्चर जर बघितलं तर अनकम्फर्टेबल म्हणता येणार नाही. आहे थोडंफार अनकम्फर्टेबल कारण त्या ठिकाणी पॅट जो आहे निगेटिव्ह आहे. जरी कंटिन्युअसली 3 इयर प्रॉफिट जरी आहे, पण आफ्टर प्रॉफिट गेल्यानंतर जो उरणारं जे आहे, त्या ठिकाणी आपल्याला डेप जास्त बघायला मिळते. बघा की लाँग टर्मच्या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. एक म्हणजे डेप किती पटीने कमी होते हे फार महत्वाचं आहे. पहिला पॉइंट एक. दुसरं जे आहे इंटरेस्ट कॉस्ट जे आहे किती कमी होणार ते महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला बघायचं आहे की पॅट पॉझिटिव्ह कधी होते. कारण पॅट पॉझिटिव्ह होणे फार गरजेचं आहे. हे 3 इम्प्रूव्हमेंट झाले तरच या थेसिस जो आहे आपला जो कंपनीचा तो स्ट्रॉंग होऊ शकतोय. ठीक आहे. तर ह्या सर्व आपण या ठिकाणी बघितलं. जर ओव्हरऑल जर रेटिंग जर बघितली याची आपण तर माझ्या मते तर ओव्हरऑल रेटिंग हा 7 आउट ऑफ 6.5 मी या ठिकाणी देणार. ठीक आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या पण एक मत माझं असं आहे, की बघा हा बिझनेस चांगला आहे. बॅकस्टोन बॅकिंग स्ट्रॉंग आहे, पण कंपनी अजून प्रॉफिटमध्ये नाही आहे. माझं मत. आणि जो डेप आहे तो मोठा आहे. आय-पी-ओ 2250 सीआर डेप कमी करण्यासाठी वापरला जाणार आहे. हे एक महत्त्वाचा संकेत आहे. जर कमी झाला तर होऊ शकते की मार्केटमध्ये जर डेप जर कमी झाला तर होऊ शकते मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी होऊ शकते. पण या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जे आहे आय-पी-ओला रजिस्टर होण्या अगोदर किंवा अप्लाय करण्या अगोदर तुमचं स्वतःचं व्हॅल्युएशन बघा, एन-एस-सी, बी-ई-सीचा डाटा बघा आणि या ठिकाणी स्वतःचा एक्सपिरियन्स वापरून त्या ठिकाणी अप्लाय करा. अ, त्या ठिकाणी कारण जे मार्केटमध्ये रिस्क बघूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. खरंच तुम्ही या रिस्क बघून अप्लाय करणार आहे, तुम्ही या कंपनीला अप्लाय करणार आहे, नाही करणार कमेंटमध्ये सांगा. यानंतर यानंतर पुन्हा एक भेटूया नेक्स्ट आय-पी-ओमध्ये. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करावे आणि बेल आयकॉन दाबावे. धन्यवाद.